नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते. या दिवशी जप, तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते. अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण भासणार नाही. तुम्ही जरी सोने खरेदी करू शकत नसाल तरी काळजी करण्यासारखे काही नाही. सोन्याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्याव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या वस्तू घरी आणू शकता, चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माता लक्ष्मीला गोवऱ्या खूप आवडतात. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी नक्कीच गोवऱ्या खरेदी करा. या दिवशी 11 कवड्या खरेदी करून त्यांची पूजा करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची तिजोरी पैशाने भरेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा. हा शंख देवी मानला जातो. दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वादही मिळतो. पौराणिक कथेनुसार या शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली. याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते. हा शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो. एकाक्षी नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मान्यतेनुसार ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते. या लोकांच्या आयुष्यात कधीच आर्थिक समस्या येत नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घरी एकाक्षी नारळ नक्की आणा. पारद शिवलिंग घरात ठेवणे खूप शुभ असते. अक्षय तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधी व नियमानुसार पूजा करावी. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवासोबतच लक्ष्मी मातेची कृपाही कायम राहते. हे घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा कायम वास होतो. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंग नक्की आणा. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला तिजोरीत काही गोष्टी आपण ठेवू शकतो, जसे की चांदीचे नाणे. अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही असे मानले जाते. तिजोरी नेहमी भरलेली असते. शंखपुष्पीचे मूळ. ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे. नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावे. ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी. असे म्हणतात की हा उपाय गरिबांनाही श्रीमंत बनवतो. कुबेर यंत्र. अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभते. त्याचबरोबर पौर्णिमा, धनत्रयोदशी, दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्याची पूजा करावी. यामुळे पैशाची चणचण भासणार नाही. नारळ
हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात हे फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. यामुळे वास्तुदोषही दूर होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवावे. हळद हे भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. अशा वेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कपड्यात कवडी बांधून तिजोरीत ठेवावी. गरिबी दूर होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.